मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मल्हारी सप्तशतीचे 10 अध्याय ऐकून चुकलो आहोत। आता आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। तर जास्तीत जास्त जणांनी शेअर करावे, सबस्क्राइब चॅनलला करा, लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हे अध्याय पारायण करत आहोत तर कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाचं नाव नाही तर श्री स्वामी समर्थ नक्की करा। तुमचं एक कमेंट्स फक्त माझा आत्मविश्वास वाढवतो आणि माझ्या आत्म्याला आनंद देऊन जातो, माझ्या मनाला आनंद देऊन जातं। तर तुम्ही फक्त कमेंट, सबस्क्राइब, लाईक, शेअर करण्याचे करावे। तर आता आपण अध्याय 11व्याला सुरुवात करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। मल्हारी सप्तशती अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। श्री अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो। अध्याय 11। सनत कुमार वाच। द्रुत मारीशी विजयी होऊन अतिशौर्य उन्मत होऊन मध्ये प्राशान करून मार्तंड भैरवाशी दैत्य बोलत, दैत्य वाच, मी मल सांगतो तुझसी तुवा जावे कैलासी, तू न पुरुषे माझ्या युद्धाशी दैवहीन असे तू, सेवितो मी अनेक कुंजरी, तू एका वृषभावरी, तुझ मजसी नसे सरी, माझे भाग्य असे थोरी, तू गज चर्म पांगराशी, दिव्य वस्त्रे परधान आम्हाशी, तू सर्पाची भूषणे लेशी, आम्ही कस्ती कांचनाशी, सुवर्ण रच मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन, तुझ भस्माचे उधळण अस्ति चूर्ण सहित शमशानाचे, सहस्र स्त्रिया आम्हाशी, एक वृद्धा असे तुझ भाशी, माझे राज्य त्रिभुवनाशी, मी असे थोर, मने युद्ध करील मजसी, लाज नाही तुझ्या चित्तासी, स्पर्धा करिता गजाशी, काय उंदीर समर्थ होय समुद्राच्या करावया, प्राशन पालक समर्थ होईल प्रलय अग्नीचे शमन, काय पतंग करेल काळातील मेघ निवारावयाशी, काय समर्था वायुशी, सुवर्णगिरीचे उन्मळन करण्याशी, गजाशी स्मार्त नसे, ऐसे कठीण वचनी ऐकून मनी खवळला, शूल पाणी सोडिले अनेक तिखट बाणी, त्या मंदोमत दैत्यावरी बाण येता देखील, दैत्यपटीशे निवारिले उग्र करवाळ करी घेतले, वेगे धावे शिवावरी, दैत्य येता देखुनी शक्रे दृढ मनी करून, खडक तर शर सोडून दैत्य राजाशी रोखिले बाण, मल्लाच्या अंगी आदळले, आदळताच ते मोडले, दैत्य तृणापरी मानिले, खडतर बाण शिवाचे भैरव उडान केले, तिखट खडग करी घेतले, दैत्यांच्या वामभुजी मारिले, मग डमरू नाद केला, डमरू नादे ब्रह्मांड गर्जिले, दैत्य सिंहा नाद केला, दोघांचे युद्ध परविजले, उपमा नाही तयाशी, मेरू पर्वतीच्या शिखराशी, कोणत्या पर्वत साजे उपमेसी, तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी, वर्ण वर्ण शकेल, दैत्याने गजरूप धरिले, डोके गगनेशी लागले, सप्तसागराशी आदळले, पुच्छाचे विक्षेप करून या मदाची या धारा पडती, तेने पर्वत आले होती मंदोनमती, तो गजपती वेगे चाले रणभूमीसी, गजानने शुडा दंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला, चंद्र सूर्याच्या आड आला, सर्वत्र अंधार जाहला, चेद्दाशे वाटे भीती, गृह सोडून या पळती, दैत्य सहस्र गर्जित, त्यावेळी रणभूमीशी गर्जने भूमी आदोळती, मेघे भूमीवरी पडते आवेशिला, तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी करी खडग वांग घेतले, दैत्याच्या मस्तकी मारिले, मले वरच्यावरी धरिले, जन्मखेटके करुणिया मल्लासुराशी, शंकराशी बळ तुझे कळिले, आम्हाशी भैरव सोडिले, अग्नी अस्त्राशी दैत्यावरी अतिक्रोधे, अग्निज्वाला तेव्हा निगती, पर्वत सिंदूर वर्णे होती, सागरे जलचर तडपती, महादाये करुणी आश्रम धूम, आकाशी जात नक्षत्र आच्छतली जात, चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधुमा करुणिया अग्निरथाशी जाळीत, लोहाची चक्रे वितळत, वीराचे टोपही तापत, ते काढून फेकूत, तयाचे शस्त्रभार तापले, पायात चटके बसले, मस्तकांचे केश जळले, त्या महावीरांचे छत्रे चामर ध्वज जळती, काजळी होऊन पडती, अशी अग्नी अश्री केली गती, त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करून रक्तवर्ण झाले गगन, मल्लासुराचे अंग तापन, तडातडा फोड उठती, शस्त्राच्या प्रभाव थोर व्याकुळ झाला, मल्लासुर होऊन दर्याचा सागर सोडी, मग पर्जन्य शास्त्री मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्ष लागले, अग्नि अस्त्राशी निवारले, पर्जन्यधारांनी रणभूमीवर, मेरू अग्नि अश्रे तापला, पर्जन्याने भिजविला, जणू वर्षा काळ पावला, तयावेळी सर्वत्र दैत्यांच्या शस्त्रे अग्नी तापविली, पर्जन्याने ती भिजवली, निश्चल होऊन राहुली, जणू सारे निशस्त्र पाषाण मेघ वर्षती, जणू आकाश भूमी पडती, गण दानवाच्या मस्तकी फुटती, महापर्जन्य तो महावीर ते घाबरले, अश्वकुजरा आड दडले, तुरंग आकाशी उडाले,
पुढली या चरणी करुणिया मेघधारा वर्षते सर्वत्र जल पावती प्रलय समुद्रा परी दिसती जलमय सारी रणभूमी शस्त्रे सारी जली तरती रथ असंख्यात बुडती सर्व सर्वत्र वाहती जल प्रलय ओढविल्या शिवाने सैन्य बुडता पाहिले वेग मार्तुशास्त्र सोडिले तेने प्रजन्य निवारिले प्रलय नाहीसा झाला मार्तुश्रे जल शोषिले ते आकाशी समुद्र राहिले दैत्य सैन्य उठवून नेले नभात कापसा परी ते वेळी मल्लासूर कोपला दारुण सर्पास्त्र सोडिता झाला सर्वत्र सर्प दिसू लागला भैरव सैन्यासह सर्व पर दश करीते विष सर्वत्र गाळीते उडूनी जिव्हावरी झोपती रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आविषला गरुडास्त्र सोडिता झाला गरुड भय सर्प कंप सुटला गेले पाताळी सर्प सारे शंभू काय करिता झाले पाशुपताश्रे त्रिशूल मंत्रीला मल्लासुरा ते मारिता झाला अति क्रोधे करुणिया दैत्य गदा मुसते मारित शरे मुसळते निवारित चक्र नागर फेकीत परी तो त्रिशूळ येतसे त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला दैत्यांच्या जवळी आला मल्लाच्या वक्षस्थळी आदळला काल दंड जणू काय दैत्य आकार करीते रणभूमीवर सोडून पळती मल्लासुराचे डोळे बिरबिरती पडला दैत्य रणभूमीशी शंभू वाच हो दैत्य राजा उठशी कान युद्ध करीशे तू थोर युद्ध अससी का पडला रणभूमीशी मार्तंड भैरव चरण उचली या मल्लीच्या मस्तकी ठेवला चरणस्पर्श दैत्य निर्मळ झाला शत्रुत्व विसरला शंभूशी दैत्य चरण मस्तकी धरून लोचने आनंद जळे भरून उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर वेताहरण सदा द्यावे आपण जो स्वामींचा सेवे करीत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीकाय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती एकोदशोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय शरणांपर्ण नमस्तु। तर इथं मित्रांनो 11वा अध्याय आपला संपूर्ण झालेला आहे। आपण श्रवण करून चुकलो आहोत। आता 12वा अध्याय श्रवण करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 12वा। श्री गुरु मावली वाच मार्तंड भैरवाच्या चरणी मस्तकी पडता विसरला तो मल्लासूर वैरता क्षण एक संत संगती घडता दैत्य तोही देव बने शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्र शिवतेच समर्थ असती स्वामी सेवकारांचे सद्गुरु सनत कुमार वाच सांगतो ऋषी हो तुम्हासी जीव शेष उरला मल्लासी मग करिता झाला स्तोत्रांशी मार्तंड भैरव शंभूचे मल्लासूर वाच विनवितो मी भैरव तुझसी उदरी मज पाप कर्माशी पापात्मा पाप कर्माशी देवा मज पवित्र करी देवा मी उन्मंत झालो त्रिभुवनात पिडव लागलो त्या कर्म पाप सागरी बुडालो शंकरा उदरी मज मी विनवतो शिवशंकराशी जीव नसे स्वतंत्र कर्मासी तूच सूत्रधार होशी शुभ अशुभ कर्म फळाते तू जगाचा सूत्रधार होशी तू विश्वाचे पालन करीशी चराचर व्यापुनी उरलासी शंभू तूच देवराया काय दैत्य वेगळे असती ते तू जाणी गिरजापती तूच जगाचा अधिपती तूच नमन कैलाशपती नमो देवा महादेवा शिवाशी नित्यवदन रुद्र रूपाशी गौरीपती तुझ शंभूशी नमो जगत करता शिवासी नमो कल्याणकारी महादेवाशी चंद्रधरी मस्तकाशी नीलकंठाय नमो नमा जो देव सकलामध्ये चेतना रूपे असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवो नमो नमा नमो देवे जो देव सकलामध्ये बुद्ध रूपी असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवो नमो नमः जो देव सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये मोह रूपे असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जो देव सकलांमध्ये काम रूपे असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जो देव सकलांमध्ये भ्रमरूप असे स्थित असे नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये धर्मरूप असे स्थित असे नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जो देव सकलांमध्ये हर्ष रूपे असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये क्रोध रूपे असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये मद रूपे असे स्थित असे नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जो देव सकलांमध्ये दंभ रूपे असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये अहंकार रूपे असे स्थिती नमो देवी नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये वीर रूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जो देव सकलांमध्ये क्रिया रूपे असे स्थिती नमो देवी नमो देवी नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये शक्ती रूपे असे स्थिती नमो देवी नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये शौर्य रूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये विद्या रूपे असे स्थित नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जो देव सकलांमध्ये ज्ञान रूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये लोभ रूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा जे देव सकलांमध्ये शुद्धा रूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमा
जे देव सकलांमध्ये निद्रारूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जे देव सकलांमध्ये भक्तिरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये मृत्यूरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये आत्मरूपे असे स्थिती नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये प्रपंच रूपाय नमो नमः. नामो नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच चरिताय नमो नमः. नमो विष्णु रूपाय नमो नमः. नमो शिव रूपाय नमो नमः. नमो सूक्ष्म रूपाय नमो नमः. नमो भवरूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो नमः. नमो भैरवनाथाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो नमः. नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगसंहार कराय नमो नमः. नमो जगसंहार करताय नमो नमः. नमो जगपालन करताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो नमः. नमो त्रिपुर छेदकाय नमो नमः. नमो मणिखंडकाय नमो नमः. नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसे मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिव वाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी. मग आता उत्तम वरासी मल्ला सूर वाचे नर्मितो मी मार्तंड भैरवाशी. तू प्रसन्न असता आम्हाशी परलोकाची चिंता काय अशी. तुझे दर्शन झाल्यावरी देव महान प्रताप करून तुझा दास झालो जाण. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रांदी देवांना योद्धा तुझसारखा मिळाला. समरंगणी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळा. आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे. तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करील त्या नराशी. सकळ सिद्धी द्यावया तयाशी. इतके करावे स्वामिया जे तुझी भक्ती करीती. त्याशी प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याची मनोरथ सर्व पूर्ण करीती. शीघ्र पुरजव देवराया. लक्ष्मी त्याच्या वसती त्याच्या घरी. जो हे स्तोत्र संपूर्ण श्रवण करेल त्याच्या घरी लक्ष्मी धनधान्य संपूर्ण देशी. रोग नसावे त्याच्या घरी. त्याच्या शरीरारी न्यावे त्याचे मोक्षदारी. स्वामी शिवशंकरा भक्तीने भावेने पठन श्रवण करती तुझे हे नाम जप पूजन. त्याचे निरंतर व्हावे तुम्ही प्रसन्न सुलभ होऊनी. स्वामिया शिव वाच झालो मी तुझ वरी प्रसन्न. मागिले जे तू वरदान तेच मी देईल तुझ वरदान. मल्लासूर दैत्य श्रेष्ठ सनत कुमार वाच. रणी पडल्या मल्लाचे 5 पुत्र आले युद्धाशी. नावे त्याचे पर्यशी सांगतो ऋषीवरी. तुम्हासी लोहर गला शुलंदर देव गंधर्व कुंभ वीर. 5वा महाभार असुर हे पुत्र मल्लासुराशी. ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाले शूलपाण. नर हाती दर्पे करून धावले ते महादेवावरी. भैरवा विषला मनी शाप दिला मूर्ख लागुनी. तुम्ही राहवते पर्वत होऊन या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती वाचते जे श्रोती. ते सकळ सुख पावती सांगत असे गुरु मावली. इत श्री गुरु मावली विरिचितीम प्राकृत भावार्थ टिके. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती. दशोध्याय श्री कुलदैवेत खंडेराव महाराजाय शरणम पर्ण नमस्तु. तर मित्रांनो इथे आपला 12वा अध्याय संपूर्ण झालेला आहे. ज्यांना कोणाला वेळ मिळाला नाही पण 12वा अध्याय सुद्धा हा श्रवण रोज केला आपण तरी सुद्धा लक्ष्मी त्याच्या घरी राहील असे सांगितलेले आहे. तर सर्वांनी हे पारायण करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. एक लाईक आणि श्री स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये करण्याचे करावे आणि शेअर करण्याचे करावे. अध्याय 13वा श्री गणेशाय नमो नमः. शिववाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासूर महाउन्मत तो मी मारला सेनेसहित. या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखे असावे. आश्रमी अनुष्ठान करावे. आपल्या इच्छाप्रमाणे राहावे. या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले. धर्मसुताचे मन मागते झाले वरदान. शिव मार्तंड भैरवाशी. धर्मसुत वाच महेश्वरा तुझं नमन. मार्तंड भैरव तुझं नमन. तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला. आम्हावरी त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमचे वैरी मारा नाश तयाचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले मनी मल्लासुरास वदिले. आम्हासी दुःख मुक्त केले. मार्तंड भैरवा चंद्रशेखरा कडी काळ दोष पिढेले. संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःख गाजिले. तयाशी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे. येथे तू प्रकट होणे. स्वयंभू स्वरूपात राहणे. भक्ताच्या कल्याणासाठी धर्मसुताचे ऐकुनी विनवणी. सदाशिव अंगीकारी तक्षण शक्तीसहित लिंगद्वाय होऊन प्रकटला. कल्पवृक्षाखाली शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी. षष्ठी तिथी आदित्यवारी. शततारका दिवस नक्षत्री लिंग प्रकट झाली. दोन्ही सुधून देव आले. यात्रेशी कलत्र पुत्र परिवाराचे ऋषी आले. कुटुंबशी त्या लिंगाजवळी. ते मनी खडे अंदष्टिपली. मोठ्या उत्सव केली ती थोर राजधानी झाली. प्रेमपुरी नाम पावली अशी. प्रेमपुरी कलयुगे होईल जेजोरी.
तेथे वसतेसी देव मल्हारी. भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती. जैसे मार्तंड भैरवाशी पाती त्याची मूर्ती घडविती सकल जनासाठी. मग काम नामे बोलिसे र काम नामे विष्णू म्हणजे इला नामे पृथ्वी सांगजे. नामे बोलले मैराळ त्या मैराळ देवाशी. पूजिते झाले देव ऋषी करीते झाले नमस्काराशी. नाना पुष्पे वाहुनी धूप दीप दावती. नाना फळे समर्पित अनेक नैवेद्य पात्रे करीती. त्या मैराळ देवत्यांशी कर्पूर चंदने लावती. हरिद्रा भंडार वाहती. नाना पाद्ये वाजवती. गीत नृत्य तेही करीते. देवाशी दवना वाहती. तांदूळ पिवळे समर्पित करीती. पिवळी वस्त्र देती ऋषी गण तये वेळी. मोर पिसांचे चामरी ढाळती. षोडोपचारे पूजा करती. नाना आरती करती. स्तुती करती मल्हारीची देव वाचे. जय जयाजी देव खडगधारा. जगन्नाथा चंद्रशेखरा. जय गंगा मस्तकी धरा. विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्यमर्दना. जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जय करी पात्रपर्णा. जय जयाजी शिवशमी. नमो अंबिकानाथाय नमः. ओम श्री नीलकंठा नमाय. नीलकंठाय नमन तुझे. नमो भक्तवत्सलाय. नमो भवाय. नमो शर्वाय. त्रिलोककेशाय नमन तुझे. नमो शीतकंठाय. नमो शिवप्रियाय. नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझे. नमो कामकाराय. नमो अंधकर सुंदसूर अंधकासुर सुधनाय. नमो गंगाधराय ललाटक्षाय नमन तुझे. नमो कालकाळात. नमो कृपानिधाय. नमो भीमाय पशु हस्ताय नमन तुझे. नमो मृगपाणाय. नमो जटाधराय. नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझे. नमो कठोराय. नमन त्रिपुरांतकाय. नमो वृषकांताय वृषभभारुडाय नमन तुझे. नमो भस्मद्विले विग्रहाय. नमो सामप्रियाय. नमो स्वरमयाय. नमो त्रिमूर्तन्याय. नमो तुझ. नमो अनीश्वराय. नमो सर्वज्ञाय. नमो परमात्मनाय. सोम सूर्य ग्रीलोचनाय नमन तुझे. नमो हविषाय. नमो यज्ञमयाय. नमो सोमाय. नमो पंचवक्रताय नमन तुझे. नमो सदाशिवाय. नमो विश्वेश्वराय. नमो वीरभद्राय. गणनाथाय नमन तुझे. नमो प्रजापताय. नमो नमः हिरण्यतेसाय. नमो नमः. नमो दुर्दशाय. नमो नमः. नमो गिरीशाय. नमन तुझे. नमो भालचंद्राय. नमो अनघाय. नमो भुजंगभूषणाय परगाय नमन तुझे. नमो गिरिधनाय. नमो गिरिप्रियाय. नमो कृतिवासाय पुरातनय नमन तुझे. नमो भगवंताय. नमो प्रथमाधिनाथाय नमः. नमो मृत्युंजयाय नमः. सूक्ष्मतनय नमन तुझे. नमो जगतपिनाय. नमो जगतध्वराय. नमो वेमकेशाय महासेन जनकाय नमन तुझे. नमो चारु विक्रमाय. नमो रुद्राय. नमो भूतपयाय स्थाविने नमो नमः. नमो ऐर्बुर्दनाय. नमो दिगंबराय. नमो अष्टमूर्तिकाय. नमो अनात्मेनाय नमन तुझे. नमो सात्विकाय. नमो शुद्ध विग्रहाय. नमो शाश्वताय खडंग परश्वय नमः. नमो न तुझे अजाय. नमो पाश विमोचनाय. नमो मृंडाय. नमो पशुपतये नमो नमन तुझे. नमो देवाय. नमो महादेवाय. नमो अव्ययाय हराय नमन. नमो नमः. नमो भगनेत्राय विदाय अव्यक्ताय. नमो सहस्राक्षाय. नमो सहस्रपदे नमन तुझे. नमो अपवर्गप्रदाय. नमो अनंताय. नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझे. देव ऋषीची स्तुती ऐकून आली चेतना मूर्ती लागून. जे कोणी हे संपूर्ण स्तोत्र आणि नमो नमाय जे श्रवण करती त्याच्या घरी महालक्ष्मी प्रसन्न होई असे प्रत्यक्ष शिवशंकराने देव मल्हारीने सांगितल्याने देव मल्हारी वाच श्री मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही आता वराशी. जे कोणी हे स्तोत्र आणि हा अध्याय श्रवण करी त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी राही सदासोदे अखंड चिरकाल लक्ष्मी त्याच्या घरी. ऋषी वाच देवा तुम्ही प्रसन्न झाले. देवा विश्वाचे साकडे फेडले. सैन्यसहित मल्लाशी मारिले. भार फेडिले वसुंधराचे मल्हारी तुम्ही इतके करावे. सर्वांचे कुलदैवत बनावे. सकळ कुळाते सांभाळावे. निरंतर येठू राहुनी भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी. घरोघरी संपत्ती बहुत व्हावी त्यांच्या घरी. जे कोणी हे पारायण करी त्याच्या घरी संपत्ती बहुत व्हावी. संतती राहावी आणि प्राप्ती व्हावी. सुख लाभावे तया घरी आणि आरोग्य लाभावे त्यांच्या घरी. तयाच्या वैरी शय पावती. भूत पिशाच त्यांच्या घरी कधी न राहे. बांधून शक्ती डाकिनी राक्षसांची भीती न राहावे. ग्रहपीडा नसे त्यांच्या घरी. जे पडती मल्हारी सप्तशती तयान कशाची भीती. स्वामी समर्थांची लाभे प्रीती. सकळ सेवेकांना मल्हारी वाच देवी ऋषी हो ऐकले वचनांशी. माझा आशीर्वाद तुम्हाशी. तुम्ही मागितले ज्या वराशी तो प्राप्त होई तुम्हा सर्वाशी. मी तेथे निवास करीतो. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करीतो. भक्ता सदैव साथ देतो. निर्भय तयास करीतो. कल्याण तयाचे हो ही माझी जेजोरी. मी राहतो गडावरी. माझे प्रेम भक्तावरी. भक्ती भावेने सेवा जे करीती. जे अध्याय श्रवण पठन स्तोत्र मंत्र पठन करीती त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी राहती. सांगितले स्वामींनी स्वतः. स्वामींच्या भक्ता श्री स्वामीच्या वदवित्या श्री गुरु माऊलीच्या मुखे. इथ श्री मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिचित
विरचित दया देवी पावती विनवी स्वामी सेवे करीत श्री गुरु मावली विरचित प्राकृते भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशोध्याय श्री कुल दैवते खंडेराव महाराजा चरण पर्ण नमस्तु। तर मित्रांनो इथे 13वा अध्याय आपला समाप्त झालेला आहे। तर 12वा आणि 13वा अध्याय जास्तीत जास्त जणांनी शेअर करावा, कारण जो ना कोणाला 14 अध्याय श्रवण करायला नाही मिळाले पण 12वा आणि 13वा अध्याय बी श्रवण केले तरी लक्ष्मीची भरभरून प्राप्ती होईल। अध्याय 14वा श्री गणेशाय नमो नमः गुरु मावली वाच। अध्याय 14वा अशी मल्हारीची कथा निवारील सर्व वेता ब्रह्मांड पुराणात असे सांगितले सर्व सेवेकरांसाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळाचे ते कुलदैवत तयाशी नित्य पूजित सर्वात प्राप्त होत असे सेवेकरी वाच मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव काय म्हणता तयास माळस कांत असे नावास कसे प्राप्त झाले श्री गुरु मावली वाच। खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती माळसेचा तो पती म्हणून तो माळसापती जाणावा सर्वांनी देव मल्हारीस 2 पत्नी माळसा बानाई त्या ऐकाव्या माळसा साईची कथा। तुम्ही सर्व सेवेकरी देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनी रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे। श्री विष्णूंची मोहिनी अवतरली दानव सेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृताची गोडी झाली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे भाळली मोहिनीच्या मागे धावले अतिकाम विवळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासून तुम्ही मल्हारी अवतार धरून याल तेव्हा पत्नी होईल तिम्मा शेटवानी नेवास संतान नव्हते तयास सदा पूजिते शिवास माळसा जन्मली त्याच्या घरात यथा काळ उपवर झाली शेटजींना लग्नाची काळजी लागली स्वप्नात शिववाणी ऐकली माळसेचा विवाह खंडेरायाशी पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला शिवशक्ती एकत्र झाली। दुसरी कथा बानाईची ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची ती तुम्ही सांगतो आता ऐका। इंद्राला कन्या 7 इंद्रदेव तयाशी पुसतात तुमच्या भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी 6 कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधाते तात 7वी वेगळी सांगत ती मात्र आगळी माझे भाग्य विधी लिखित जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात। इंद्राला राग आला तयाने तिला बालक केले एका पेटीत बंद केले चंदनपुराच्या रानात टाकले मने तुझे भाग्य कसे पेटी सापडली धनगराला पाहुनी तयातील बालकेला थोर आनंद झाला पोटाच्या मुलाप्रमाणे ठेविले तिचे नाव भानू ठेवले तिने शंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाले तिला जेजुरीस बोलवले जेजुरीस खंडेरायाच्या मल्लात बैसले दोघे माळसा कांत बानू मल्हारीवर झाली मोहित मने हाच माझा पती खंडेराय वळाले तिच्यावरी भुलले तिच्या लावण्यवरी ध्यास बानूचा अंतरी सर्वत्र बानूचे दिसे मल्हासेळचे म्हणे सारे पीठ खेळावा अरण्याने वनवास भोगावा असा करार ठरवावा खेळात खंडेराय मन हरले खंडोबा वनवासास निघाले धनगराचे रूप घेतले बानूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला खंडोबा रायाने नदीवर मेंढ्या नेल्या तेथे त्या सर्व मारीला धनगरा वाडा जमा झाला खंडोबास दोष दिला मेंढ्या जिवंत होतील जन बानू लग्न करील माझी पत्नी होईल असे सांग खंडेराव माझ्या पती मल्हारी बानू जाणार नाही धनगरा घरी खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिशे मल्हारी बसून तिला कोड्यावरी आले नळदुर्ग गडावरी तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी खंडेरास बाणास पाताच ती सोबतीस राग आला माळाईस ती मालात निघून गेली मल्हारी सांगे समजावून पार्वतीच्याशी जयाद्री म्हणे तीच आली बानाई म्हणून तिच्या आशीर्वादाने गंगा पार्वती सवती मत्सरात जयाद्री साक्षी असत तिला शब्द देत पुढे अर्धी भार्या होशील तिलोत्मा नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होती इंद्रशापे मुरली रूपी ती कृष्णा होती हाती शोभली पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने जेजुरीच रूढ आली नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आली धनगराजवळी तयाच्या मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतः त्याच्यावर फुंकीला आपला भंडार तोच झाला त्याचा उद्धार मानवरूपी वाघे झाले गुरु मावली वाच देव भंडाराची कथा ऐकावी भंडार म्हणजे हळद जाणावी श्री योग मायेची उत्पत्ती जाणावी अखे ब्रह्मा लिख योग निद्रा श्री हरीची असे कथा सप्तशतीची मनी मल्लासूर राक्षसाची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस त्रिपुर सुंदरीचे बसले जपास शोधावया योग निद्रेस झाली मंत्रांची लक्ष आवर्तने आले त्रिपुर सुरीस प्रकट होणे पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या त्रिपुरा सांगे तयाशी ध्याव्या या हळदीशी ओळखावे योग निद्रेशी हीच तीच तुमची माया हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगाचे करील निवारण जने हे असे सुवर्ण लाभावे तुम्ही सांगावे शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी पूर्वी
एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपमय आणि त्याच्या शापेने तो कृष्ण श्वान रूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारी मिळवला. वाघ्याकडून तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवकऱ्याची कथा तयाची ऐकावी एकदा. यवनी सैन्य हलखोर आले चाल करुणी गडावर, तेव्हा तेथील रखवालादार असे शूर सरदार. एवन सैन्य धावले, गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झोपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयाने पिटाळले. शत्रुसेना पळू लागली. तयाची खोड मोडली. गडगडीत गडाखाली गेले. ज्वाजले मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा. येवन करी तोबा तोबा त्या पवित्र खडाचा ताबा. त्यांना घेताना आला बादशाह स्वतः आला. मलखान म्हणे खंडोबाला लक्षाचा भुंगा व्हायला. त्याने जेजुरी गडावर सेवकरांच्या घरात खंडोबाचा टाक असावा. देवघरात तो कुलदैवत 18 पगड जातीचा चांदीचा टाक घडवावा. अश्वायस खंडोबा असावा. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास. त्याने त्यास देव भेटीत जेजुरी गडावरी विवाह ठरता. घरात पूजावे खंडेराया सांगणात. रात्री जागरण गोंधळ करावा. विवाहाचे आमंत्रण द्यावे. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितले. सच्चिदानंदाने ती लिहिली. तसे श्री गुरु माऊलीने वदली लिहिले. तसे सेवेकरी वाच. देवीची जशी नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरु माऊली म्हणे गुरु माऊली वाच. जैसे देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबा रावाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी. कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरून ठेवावा. कलश त्यावरी. कलशात 5 पाने त्यात पाणी सुपारी नाणे. तांबणात तांदूळ भरणे त्यावरी खंडोबाचे टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा. क्रत्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशती पाठ वाचावा 11 वेळा 5 दिवसात. ही असे खंडोबा सेवा. खंडोबाची चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवाट्या बुदल्यासहित पूजावा. खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषासह सर्वांनी तांबणात तांदूळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तामन वर उचलावे. कपाळी आपल्या लावावे. सदोनंदाचा येळकूट येळकूट जय मल्हार. येळकूट येळकूट जय मल्हार असा जय जयकार करुनी तामन खाली घ्यावे. असे 3 वेळा करुनी खोबरे वाटी फोडून भंडार तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा. चौफेर खोबरे फेकावे. चौदूर करावा मल्हारीचा जय जयकार. दिवट्या बुदल्या सहित घरात असता पुत्र चिंता ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपास करता चिंता मिटेल सर्वांची. भक्तांची हाक ऐकून धावत सेन लागता शन. बिकट संकटे निवारण करीतस खंडेराया. जय खंडेराया. माळसा देवी सदैव भक्ता सुखा ठेवी. योग क्षेमेची चिंता नसावी. विजय व्हावा सर्वत्र खंडोबा स्मरावा. अखंड अंतरी श्वान एखादा येतादारी. द्यावी त्यास भाकरी अन्नदान असावे करावे. विनोविता मी खंडेरायास. स्वामी समर्थाच्या सेवकऱ्या समर्थ बनावे तयास. समर्थांच्या सेवेकरी समर्थच इत. श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीकया. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर अध्याय श्री कुलदेवताय खंडेराव महाराजाय चरण पर्ण नमस्तु. तर मित्रांनो इथे आपला 14वा अध्याय संपूर्ण झालेले आहेत. तर येळकूट येळकूट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. आता आपण क्षमा प्रार्थना ऐकूया. अपराध सहस्र जय मानुनी दास माफी. आव्हान न जाणे मी नेने पूजन माफी दे. मंत्रहीनम क्रियाहीनम मी पूजन जे केले. शतापराधी जरी जो झाले. सद्गती लाभते त्याला मी अपराधी शरण तयेचे पात्र. ओघे अज्ञात विस्मृती भ्रांती ते करी माप हो देवा. येळकूट येळकूट माझी पूजा करी गोड गुह्याहून अति गुह्य. मज लाभो सिद्ध तुझ्या. क्षमा प्रार्थना स्तोत्र होती हातून माझी आमला. तू शिवशंकरानं जाणे विसर्जन मला. तू शिव चंद्रशेखरा भक्तिहीनम सुरेश्वरा. पावे सापल्ले तव कृपे मल्हारी. नाम घेत असे ब्रह्माजी देऊ न शके. आलो मार्तंड भैरवा. जशी इच्छा तसी करा. ज्ञानदूकत या गुणे प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. जय मल्हार तुष्ट हो माळसा कांत. तू माझा जप ऐक प्रसन्नाने खंडेराया. टाका प्राकृत भावात श्री गुरु मावली विरचित. श्री कुलदेवता चरण पर्णस्तु. सुस्वामी क्षमा प्रार्थना चरण पर्ण नमस्तु. तर मित्रांनो इथे आपली क्षमा प्रार्थना पण संपूर्ण झाली आणि संपूर्ण पाठ मी तुम्हाला ऐकून चुकले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अध्याय हे पाठ हे नवरात्रचे पारायण आवडले असेल. आवडले तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा.
श्री स्वामी समर्थ. जय श्री मा